महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार येऊन मला वाटते जवळजवळ महिना झाला असेल. सरकार स्थापनेलाच त्यांना एकतर पहिल्यांदा उशीर झाला. सरकार स्थापनेपूर्वी ज्यावेळेस विधानसभा निवडणुका लागल्या उतरडे साहेब, त्यावेळेस शेतकऱ्यांना सरकारने फार मोठी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना फार आश्वासनं दिली. आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर तुम्हाला तुमच्या कापसाला बाजार देऊ, तुमच्या सोयाबीनला बाजार देऊ, शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करू. परंतु आता झालेल्या नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री असतील, आत्ताचे उपमुख्यमंत्री असतील, यांनी त्या विषयावरती कुठेही महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला दिसत नाही. त्यांनी जे दिलेले आश्वासनं आहेत, आमचं म्हणणं तेच आहे का तुम्ही शेतकऱ्याला आश्वासित त्या ठिकाणी केलं होतं, मग तुम्ही ते आश्वासनं त्या ठिकाणी पाळणं गरजेचं होतं. तुम्ही कर्जमाफी का दिली नाही? तुम्ही कर्जमाफी आम्हाला ती दिली पाहिजे, अन्यथा तुमचं सरकार हे फसवं आहे हे आम्हाला त्या ठिकाणी बोलायला लागेल. शेतकरी हा अजून शांत आहे. तुम्ही सोयाबीनचं अगोदर सांगितलं, आम्ही तुम्हाला सोयाबीनला 48 रुपये 92 पैशाने तुमचं हे सोयाबीन खरेदी करणार म्हणजे करणार. इलेक्शन झालं, मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण अजूनही त्याच्यावरती चकार त्या ठिकाणी शब्द उच्चारायला त्या ठिकाणी मुख्यमंत्री तयार नाही. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्ही आत्ता तिसऱ्यांदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तुम्ही भूषवत आहात. तुम्ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही चौथ्यांदाही मुख्यमंत्री व्हा, परंतु हे करत असताना तुम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवू नका. तुम्ही जो सोयाबीनच्या बाबतीत जो निर्णय घेतला आहे 48 रुपये 92 पैसे या हमीभावाने तुम्ही सोयाबीन खरेदी करणार असं सांगितलं होतं, परंतु अजून जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये कुठेही कुठल्याही एकाही शेतकऱ्याचं सोयाबीन 48 रुपये 92 पैशांनी खरेदी केलेलं नाही. मग तुम्ही नेमकी कुणाला पाठीशी घालताय? आत्तापर्यंत जे सोयाबीन खरेदीदार आहेत, जे व्यापारी आहेत, मग शेतकऱ्यांचा सर्व साठा त्यांच्याकडे गेल्यानंतर मग ते सोयाबीनचे बाजार ते व्यापाऱ्यांना भेटणार का? त्या साठेबाजांवरती तुम्ही नंतर कारवाई का करणार नाही? तेलाचे बाजार वाढलेले आहेत, मग सोयाबीनचे बाजार का वाढत नाही? तुम्हाला प्रामुख्याने विनंती आहे, तुम्ही दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीच्या निमित्तानं शिवजयंतीच्या दिवशी तुम्ही शिवजन्मभूमीमध्ये येत असता. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांना जगण्यासाठी स्वतःचे दिलेले पैसे परत कधी मागितले नाही, त्यांना त्या ठिकाणी जगायला आधार दिला. पण तुम्ही त्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांविषयी एकच चांगला निर्णय घ्या का जेणेकरून तुम्ही ह्या शिवजन्मभूमीमध्ये आल्याचं सार्थक खरं तर छत्रपती शिवरायांना सुद्धा वाटेल किंवा तुमच्या शेतकऱ्यांना सुद्धा वाटेल. विषय अनेक आहेत. कर्जमाफी सांगितलं, कर्जमाफी तुम्ही केलीच पाहिजे, का करू नये? तुम्ही दिलेलं आश्वासन आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाळवा. सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी करून 48 रुपये 92 पैसे या हमीभावाने खरेदी करून ह्या महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जुन्नर नगरपालिकेचं जे सांडपाणी आहे, ते सांडपाणी कुकडी नदीमधून त्या जुन्नर शहरातून ते जे पाणी येतं ते प्रामुख्याने वडज ते येडगाव धरणामध्ये येतं. इथनं हे पाणी खाली जातं आणि हे दूषित पाणी त्या नदीद्वारे आल्यानंतर त्या नदीकाठची जी गावं आहेत, साधारणतः आमचे शिरोलीपर्यंत गोळेगाव असन, शिरोली खुर्द असन, तेजवाडी असन, विठ्ठलवाडी, महाबरेवाडी असन किंवा जे त्या लगतची जी गावं आहेत, त्या ज्या इंधनविहिरी आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी आहेत. अनेक वेळा त्यांना निवेदनं दिली, परंतु त्या ठिकाणी हांडे साहेब होते, भुजबळ साहेब होते, आम्ही ते बरोबर का नाही हांडे साहेब, परंतु त्याच्यावरती नगरपालिका कुठलाही ठोस निर्णय घेत नाही. त्याच्यामुळं लोकांचं आरोग्य दूषित झालेलं आहे. फार मोठ्या प्रमाणाचे आजार त्या ठिकाणी लोकांना होत आहे. लोकांकडे ते आजार बरे होण्यासाठी पैसे नाही आहेत. मग याला जबाबदार कोण? तो सांडपाणी प्रकल्प त्या ठिकाणी कार्यान्वित होणं गरजेचं आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये उतरडे साहेब, आमच्या शिरोली बुद्रुकची जी केटी आहे त्या ठिकाणी असा हिरवा तवंग निर्माण झाला होता. ते पाणी साहेब ते तिथनं ते पाणी शेतीत जातं, शेतीतनी परत ते पाणी पिण्यामध्ये येतं आणि पिण्यातून मग ते आज अनेक दुर्धर आजार होतात. शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे, त्याचाही त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बिबट्यांच्या संदर्भातला, आपण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या ठिकाणी आले होते, आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं, शेतकरी संघटनेने सर्वांनी त्या ठिकाणी ते सोडलं पण गेलं. पण ज्या वेळेस ते घोडेगावचे लिमकर साहेब उपोषण सोडण्यासाठी आपल्याकडे आले, बरोबर का हांडे साहेब, पण त्यांनी त्यावेळेस आम्ही आमचं निवेदन दिलं. आमच्या निवेदनात सर्वात महत्त्वाचा विषय होता माणसाची किंमत ही 25 लाख रुपये वन विभागाने कुठल्या याच्यावरती ठरवली.
25 लाख रुपये ही माणसाची किंमत नाही. एखाद्या करता पुरुष जर त्याच्यातनं जर गेला तर ते कुटुंब अखंड उद्ध्वस्त होते. आमची शेतकरी संघटनेची मागणी आहे का किमान ज्या मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या माणसाला किंवा कोणी जो काही नागरिक असेल त्याला 1 कोटी रुपये ही वन विभागाने नुकसान भरपाई म्हणून द्यावी. हे आता आम्ही फक्त आता सांगतोय. पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहे. मुद्दा तेवढाच महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे आम्ही हा मुद्दा घेतलेला आहे. सरकारने वन विभागाने आत्ताचे जे काही नवीन वनमंत्री कोणी असतील, मला वाटते नाईक साहेब आहे, मला वाटते नाईक साहेबांकडे वन खातं गेलेलं आहे. नाईक साहेबांना माझी नम्रतापूर्वक विनंती आहे, तुम्ही ज्या ज्यावेळेस शिवजन्मभूमीमध्ये येशाल, आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीने तुमचा सन्मानच असेल. तुम्ही जरी याच्या वेळेस शिवजयंतीच्या वेळेस आला तर तुम्ही ही सर्वात महत्त्वाची घोषणा तुम्ही त्या ठिकाणी करावा. माणसाची किंमत एवढी कमी नाही आहे. हा आमचा पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तुम्ही सर्व पत्रकार बांधव अगदी 2 तासापासून आमचे सर्व मुद्दे, खरं तर शेतकऱ्यांच्या जीवाभावाचे जे जीवनमरणाचा जो प्रश्न असतो, ऊसाचा दराच्या बाबतीत असन, पाण्याच्या बाबतीत असन, हे सगळं तुम्ही प्रकर्षाने मांडत असता. तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या ह्या सगळ्या विषय मार्गी लावण्यासाठी तुम्ही बहुमूल्य असा वेळ आमच्या संघटनेला या ठिकाणी दिलेला आहे. तालुक्यातील सर्व कष्टकरी आणि शेतकरी जनतेच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं मी सर्व पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो.